श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ तू स्वामी समर्थांचा भक्त आहेस. तुझी स्वामींवरती श्रद्धा आहे, तुझा स्वामींवरती विश्वास आहे. म्हणूनच आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की बघ. आजच्या या संदेशाला स्वामींचे संदेश म्हणून बघ. असे समज की स्वामींचीच इच्छा आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत पाहावा. त्यामुळे आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की बघ. त्या अगोदर तू जर का या चॅनलवरती नवीन असशील तर आत्ताच सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा लिही. स्वामी तुला आज महत्त्वाचं काहीतरी सांगत आहेत. आज तुझ्या आयुष्यात खूप मोठी घटना घडू शकते. त्यामुळे आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. आजच्या या संदेशाला तू सोडून जाऊ नकोस. स्वामी सांगतात, आयुष्यात जर का तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इतरांच्या आनंदामध्ये आनंदी व्हायला शिका. इतरांच्या यशामध्ये आनंदी व्हायला शिका. लक्षात ठेवा, जो व्यक्ती इतरांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये समभागात सहभागी असतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतो. ज्या व्यक्तीला इतरांचा आनंद हा स्वतःचा आनंद वाटतो, दुसऱ्याची झालेली प्रगती त्याला स्वतःची प्रगती वाटते, तो दुसऱ्याच्या प्रगतीवरतीही तेवढाच आनंदी होतो जेवढा तो स्वतःच्या प्रगतीवर होतो. तो व्यक्ती आयुष्यामध्ये नक्कीच सर्व काही मिळवतो. तो माणूस म्हणून आयुष्यात नक्कीच चांगला असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जर का आयुष्यामध्ये जर काही कमवायचे असेल तर एक माणूस म्हणून चांगले बना. लक्षात ठेवा, पैसा तर कोणीही कमवतं, पण जो माणूस म्हणून स्वतःची एक अशी वेगळी ओळख निर्माण करतो तो व्यक्तीच कायम इतरांच्या लक्षात राहतो. पैशाला काहीही किंमत नाही आहे. तुमच्याकडे पैसा आज असेल तर उद्या नाही आहे, परवा परत असेल किंवा त्यानंतरही नसेल. पैसा हा सर्वस्व नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही पैशाने सर्व काही विकत घेऊ शकता, पण तुमचा ओळख ही तुमच्या कर्तृत्वानेच निर्माण होते. तुमची ओळख ही तुमच्या पैशाने नाही तर तुमच्या कर्तृत्वाने होते. तुम्ही इतरांशी कसे बोलता, कसे वागता, इतरांसोबत तुम्ही कसे राहता, याच्यातून तुमची ओळख निर्माण होत असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या कर्तृत्वाला आपल्या पैशांपेक्षा वरती ठेवा. ज्या व्यक्तीचे कर्तृत्व मोठे त्या व्यक्तीची ओळख मोठी, त्याचा मान सन्मान मोठा. या उलट फक्त पैसा असून कर्तृत्व शून्य असेल तर त्याला काहीही किंमत नाही आहे. अशा व्यक्तींना कोणीही किंमत देत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, पैशासोबत आपले कर्तृत्व हे सिद्ध करा. आपले कर्तृत्व हे नेहमी चांगले ठेवा. आपले कष्ट हे प्रामाणिक ठेवा. नेहमी लक्षात ठेवा, कधीकधी तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करताना थोडासा उशीर लागू शकतो. तुमच्या ध्येयापर्यंतचा जाणारा रस्ता थोडा मोठा असू शकतो, लांब असू शकतो, पण त्या रस्ता सोडून तुम्ही कोणताही शॉर्टकट घेऊ नका. लक्षात ठेवा, शॉर्टकटने तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल आणि यशस्वी देखील होचाल, परंतु ते यश हे कायम तुमच्यापर्यंत टिकणार नाही. कधी ना कधी ते यश तुमच्यापासून दुरावणारच. त्यामुळे कधीही नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, रस्ता कितीही संघर्षाचा असू द्यात, कितीही लांबचा रस्ता असू द्यात, पण शॉर्टकट कधीही घेऊ नका. या उलट रस्ता कितीही मोठा असू द्या आणि खडतर असू द्यात, त्या रस्त्यावरती निरंतर प्रामाणिकपणे चालत राहा. रस्ता पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकटचा वापर तुम्ही करू नका. लक्षात ठेवा, जीवनामध्ये तुम्ही किती कष्ट करता याला महत्त्व नाही आहे, तर
तुमच्या कष्टाच्या प्रसंगामध्ये तुम्ही कसे वागता याला सर्वस्वी महत्त्व आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष आणि कष्ट हे आलेच. संघर्ष हा कोणालाही सुटलेला नाही आहे. प्रत्येकाला आपल्या वाट्याचा संघर्ष हा पूर्ण करायचाच आहे. त्याशिवाय त्याची सुटका नाही आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संघर्षाला कधीही घाबरू नका. संघर्ष हे तुमची जिद्द आणि तुमची मेहनत ओळखण्याची परीक्षा असते. तुम्ही संघर्षात कसे टिकता, कसे राहता, कसे बोलता, कसे वागता यावरून तुमची एक वेगळी अशी प्रतिमा निर्माण होते. त्यामुळे आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही वाईट असू द्यात, तुमच्यासोबत कितीही वाईट प्रसंग घडू द्यात, रस्ता कितीही अवघड असू द्यात, खडतर असू द्यात, तुम्ही तुमचे काम सोडू नका. तुम्ही तुमचे कष्ट करणे सोडू नका. जो व्यक्ती आपले कष्ट प्रामाणिकपणे करतो, आपल्या कष्टांना आपल्या मेहनतीची साथ देतो, तो व्यक्ती आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतो. त्याला हवे असणारे सर्व काही गोष्टही मिळतेच. याउलट जो व्यक्ती कष्टाला घाबरतो, त्याला कष्ट नको असतात, असा व्यक्ती आयुष्यात काहीही कमवत नाही. तो व्यक्ती आत्ता जसा आहे पुढील 5 वर्षात तो देखील तसाच असेल. त्याच्यामध्ये कोणताही बदल आपल्याला झालेला जाणवणार नाही. असे व्यक्ती आयुष्यात वेगळं असं काहीच करू शकत नाहीत. त्यांचे पूर्ण आयुष्य हे दुसऱ्यांना फक्त आणि फक्त दोष देण्यातच जात असतात. अशा व्यक्तींपासून तुम्ही लांब राहा. अशा व्यक्तींचं संगत तुम्ही कधीही करू नका. लक्षात ठेवा, असे व्यक्ती तुमच्या प्रगतीसाठी खूप घातक असतात. असे व्यक्ती स्वतः काही करत नाहीत आणि तुम्ही जरी काही करायला लागलात तर तुम्हाला देखील ते अडवतात. याच्याने तुमची प्रगती खुंटू शकते. त्यामुळे अशा लोकांना ओळखायला शिका. त्यांच्यापासून जेवढं लांब राहता येईल त्याचा प्रयत्न करा. आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला संघर्ष हा करावाच लागतो. प्रत्येकाला या आयुष्यामध्ये आपल्या वाटेचा संघर्ष हा करावाच लागतो. आपला संघर्ष हा दुसरं कोणीही पूर्ण करू शकत नाही. आपल्या वाटेचा संघर्ष फक्त आणि फक्त आपल्यालाच पूर्ण करायचा आहे. त्याशिवाय आपली त्यातून सुटका नाही आहे. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जर का तुम्हाला सुखी व समाधानी राहायचे असेल तर आहे त्या गोष्टींमध्ये समाधानी राहायला शिका. जो व्यक्ती आहे त्या गोष्टींमध्ये समाधानी राहून नको त्या गोष्टीच्या मागे धावत नाही, तो व्यक्ती आयुष्यामध्ये खूप आनंदी व सुखी राहतो. त्याला कोणत्याही गोष्टीचा जास्त फरक पडत नाही. त्याला त्याच्या परिस्थितीचा काहीच फरक पडत नाही, कारण की तो त्याच्या छोट्या गोष्टींमधून देखील आनंद शोधू लागतो. असे व्यक्ती आयुष्यात कधीही दुःखी राहत नाहीत आणि ते त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तींना देखील कधीही दुःखी ठेवत नाहीत. ते नेहमी आनंदी व सुखीच राहतात. श्री स्वामी समर्थ.